आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचा कल वाढलाय। रोख पैसे हवे असतील तरीही बँकेच्या एटीएम मधून पैसे मिळतात। पण आपल्या बँक खात्यावरील 5 ते 25 हजारापर्यंतची रक्कम घरपोच किंवा आपल्याला हव्या असणाऱ्या ठिकाणी सुद्धा मिळू शकते। टपाल विभागाच्या ई-पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून पोस्टमन कडून ही रक्कम उपलब्ध होऊ शकते। गेल्या 5 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 4 लाख खातेदारांना 135 कोटी रुपये पोस्टमन मामांनी वितरित केलेत। ज्येष्ठ नागरिक आणि औषधोपचार सुरू असणाऱ्या रुग्णांसाठी पोस्टमन मामांची ही सेवा महत्त्वपूर्ण ठरतीये। भारतीय टपाल खात्यानं नागरिकांना नवनवीन सुविधा पुरवण्याचं धोरण अवलंबलंय। एकेकाळी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय कार्ड आणि तार या माध्यमातून घरोघरी संदेश पोहोचवण्याचं काम टपाल खात्याकडून केलं जायचं। त्यानंतर मनी ऑर्डरद्वारे घरपोच पैसे दिले जाऊ लागलेत। आता तर टपाल विभागानं विमा पॉलिसी आणि पोस्ट बँक सुरू केली आहे। त्याच्याही पुढे जात आता कोणत्याही बँकेतील ग्राहकाच्या खात्यावरील रक्कम संबंधित खातेदाराला देण्याचं काम पोस्टमन मार्फत सुरू आहे। ई-पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात सुमारे 4 लाख नागरिकांना 134 कोटी 75 लाख रुपये पोस्टमन मामांनी वितरित केलेत। कोरोना काळात नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हतं। अशावेळी पोस्टमन मामा मदतीला धावून आले। सन 2020-21 या आर्थिक वर्षात 1,58,539 खातेदारांना 45 कोटी 42 लाख रुपये वितरित करण्यात आले। 2021-22 मध्ये 97,704 ग्राहकांना 34 कोटी 92 लाख, 2022-23 मध्ये 64,218 खातेदारांना 25.5 कोटी रुपये, 2023-24 मध्ये 15 कोटी आणि 2024-25 मध्ये 11 कोटी रुपये पोस्टमन मामांमार्फत नागरिकांना घरपोच मिळालेत। ग्रामीण भागात अजूनही बँकांचं जाळं पुरेसं विस्तारलेलं नाही। काही बँकांच्या शाखा गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहेत। पण आता पोस्टमन मामांकडून मिळणाऱ्या सेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठी मदत होतीये। पोस्टमन मामाकडील मशीनवर संबंधित खातेदाराच्या अंगठ्याचा ठसा घेऊन आधार कार्डची पडताळणी केली जाते। पडताळणी झाल्यानंतर पोस्टमन मामाकडून पैसे दिले जातात। पोस्ट बँकेत खातं असेल तर 50,000, इतर बँकातील खात्यावरील 25,000 रुपये दिवसभरात वितरित करण्याचे अधिकार पोस्टमनला आहेत। बँकांमध्ये जाऊन रांगेत उभं राहण्यापेक्षा अनेक खातेदार टपाल विभागाच्या या सेवेचा लाभ घेत आहेत। ज्येष्ठ नागरिक आणि आजारी असणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीनं पोस्ट खात्यामार्फत मिळणारी ही सेवा वरदान ठरतीये।